ना बापा, तुम्ही हाय म्हणून मी वाचली तरी बापा, नाही त्यानं मला सरकारी दवाखान्यात नेऊन टाकलं होतं ना. बरं झालं बापा मी त्या दवाखान्याची पायरी नाही चढली, नाही तर बस बापा मेलीच असती मी तटी. काही खरं नाही बाबा, ते डंगरला बदमाश आहे. मी तर तुझी काळजी करूनच राहिलो म्हणून तर तुला प्रायव्हेट मध्ये आणलं ना म्या. तो जर तो ढगळल्याचा काहीच काळजी नाही करत तुला पहिलेच म्हणून मी चाल पाहून, पण तू गोष्ट नाही घेत ना. त्याला खापी घालतो मी, त्या डॅनियल खापी घालतो. आता खापी घालतो त्यानं मला खापी घातला. आता 70,000 बुरदड कोणाला मले मग तुझ्यासाठी घ्यायला लागून राहिला मले. त्या जीवाची पर्वा आहे ना मले, त्यात माझा जीव उतेला आहे ना. म्हणून मले हे करा लागून राहिला. आता पाहिजे तो किती ठसन गाजवते कोडली, रुपया खिशात नाही त्याच्या, पण असं तसं ढमोकन भला ना. तुम्ही जराशी धीर धरा ना. आता डिलिव्हरी झाल्यावर की नाही मी तुमच्या सोबतच येतो ना. मी त्या डंगरासोबत राहत नाही बाबा, त्याच्यासोबत राहत नाही मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुमच्या सोबत येतो आता. हो, मी काय तुला काय जाऊ देतो का त्याच्याबरोबर? मग आता म्हणते मला मी त्याच्याबरोबर नाही राहत, तुमच्या बरोबर राहत. मी तसंही तरी जाऊ नाही देणार ना. आता पाहिजे तू पैसा मी लावून तू त्याच्या घरी जाता का? मग आता तुझ्या जीव घेतला असता सरकारी दवाखान्यात नेऊन, मी होतो म्हणून बरं जमलं ते. बापा किती खोटं बोला लागलं मला, समाजसेवक हे ते डमोकन टमूक. पहिलेच पाहून आलीस ती माबरोबर, घरी राहिलीस तिथे खाली आपद आले असतं का? खोटं बोलायचं काम पडलं असतं काय? जाऊ द्या ना, झाली माझ्या चुकी. आता तेच ते काय लावून राहिले तुम्ही. आता मी म्हणून राहिली ना, मी येतो तुमच्या सोबत येतो ना. मी का नाही म्हणून राहिली बाबा. या बुड्याचा काहीतरी झमेला आहे वाटते बाबा मला. हा बुडा जास्त या बुडीजवळच राहून राहिला ना, आणि या बुडीचा नवरा लागे बाहेर बाहेर पाहून राहिला. काय आहे काय हे नेमकं, काही समजून नाही राहिलं. हे बुडी बी लयच चालू आहे ना बापा. नवरा दिला सोडून आणि या दुसऱ्या झगड्यासोबत आता बोलून राहिली, गप्पा मारून राहिली. सांगा आता किती नवाई नाही याची. हो बापा, तुम्ही मार लय प्रेम करता खरंच ना. तुम्ही होते म्हणून माझा जीव वाचला तरी, नाही तर बस बापा माय काही हालत बापा मर्यात ना जित्यातच होती. त्या थेरड्यानं मला कुकरच्या कुकडेच नेऊन टाकलं असतं बापा. काही खरं नाही. तुम्ही लयच प्रेम करता, पण मार लय जीव लावता मला तुम्ही. डार्लिंग असं तू मग तू यार जीव लावण्याला कोणाला लावतं? त्याशिवाय तर मला करमत नाही. पण तू मला मा घरी राहत नाही, तू त्या डंगऱ्याच्या घरी राहायचं, त्या डॅनेच्या घरी. तो मला गोळ आहे तुले, तू मला सोडून राहायचं. तुला किती घेप म्हटलं मी, चाल मा बरोबर आपण चालले जाऊ. तू आली काय? तूच मावर प्रेम करत नाही, मी तर करतो यावर. पाहिलं दवाखान्यात पुरा खर्च मी उचलून राहिलो ना. आता खर्च लावून राहिले तुम्ही तर बापा तुमचंच आहे ना हे. हे आपल्या दोघांचीच गोष्ट आहे बापा. आता त्या थेरड्याला माहित नाही म्हणून. आता तेच ते काले लावून राहिले तुम्ही. खर्च लावून राहिलो मी, खर्च लावून राहिलो. लेकराचा विचार करू नको. तुले लेकरू झाली त्या डंगऱ्याच्या मस्तकी मारून टाकू त्या डॅनेच्या. आपण वागव देतो काय घेऊन देईन आपल्याला. आपण दोघं संटे राहू मस्त. लेकराचा काय करतो किंग माग फालतो दवाखाना माग. हाच दवाखान्यात किती बिल होऊन राहिला यार डिलिव्हरीच्या. बापा हे असं बोलता का तुम्ही? तुम्हाला शोभते का हे असं बोलणं बाबा? तुमचंच लेकरू आहे ना, तुमचंच लेकरू आहे ना ते. आणि म्हणता की त्याच्या मस्तकी मारून देऊ. पाहू बाबा झाल्यावर पुढचं पुढे. आतापासून नका सोचू तुम्ही, याले देऊन त्याला देऊ. जरासा खर्च त्याला बी घेऊ दे ना. आपण कधलो घेतो खर्च आपल्या मागा लावून. तो काय नसतं का हात घालून काय डॅने. दवाखान्याचा खर्च करत नाही, याचा खर्च करत नाही, त्याचा लेकराचा खर्च करू देत त्याले. समजीन त्याले कसं आहे तर. टेन्शन न घेऊ, मी बरोबर करतो. ऐक तुम्हाला म्हटलं आता. बरं बापा तुम्ही म्हणसान तसं. आलेले का हा डॅनिया काय म्हणे पोस्टरवर थांबतो. सांगा आता अडीचा मी 10 मिनिटं झाली फिरून राहिलो इकडे तिकडे. एक तर आपल्याला दवाखाना माहित नाही, कुठे कोणत्या दवाखान्यात नेलं यानं तो प्रायव्हेट मध्येच नेलो. आता सरकारी माहिती आहे बा आपल्याला. सरकारी याचं काम पडते आपल्याला. हातपाय दुखले डोकसू दुखले तर आपण सरकारीच येतो. प्रायव्हेट आपल्याला माहित नाही. आता यानं बुडी प्रायव्हेट मध्ये नेली आणि हा काय पाहता बस्टॅन्डवर बोलून मले आता डबा आणला म्या. बापा हे गावातली झेंडू पांबी आली का रे बापा? हा बाबा बोरा काय आला बापा. पर ह्याची बायको बी सोबत आहे बापा, लाईनी बायको याची. नक्की काय ना काय हाय वाटते बापा. त्याच्यासाठी गेलीस तिने. काहीतरी आहे वाटते. इकडे घेऊन राहिला हा माकडे. काय म्हणते बापा आता? का पैसे मागते कर बापा मुले? पिझ्झा बवार आहे बाबूरा. काय बुडे बा कुकडे? अरे काही नाही गड्या, या डॅनीचा डबा घेऊन आलतो. ते बुडी भरती आहे ना प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे म्हणतात कोणा तरी डिलिव्हरीसाठी. त्या डॅनीचा डबा घेऊन आलतो बा. तू कुकडे आलता? बुडे बा आपल्या घरी पाय ना हलणार आहे ना आता. 3रा महिना चालू चेकअप साठी आलतो सरकारी दवाखान्यात. त्या पहिल्या बायकोली इथं 2 लेकरं राहत रे. अजून आहेच आशा भावा तुले? काय लोकसंख्याच वाढवतं काय? का भावा जरासं काही पाहिनं. गावातले डोंगरे पुढे चालले आणि का जवानां का मागं राहा काय? आता 2 बायका आहेत ना बाबा मले. आता तिले 2 आता मी 2 नाही पाहिजेत का? तुम्ही तर मग करावं का लेकरं? फक्त आम्ही नाही करावं का? पाहतो डॅनी बुडा 85 झाला आता लेकरू होऊन राहिलं त्या बुड्याला लाज वाटायला पाहिजे मला थोडी. मी तर जवान आहे अजून. मी तर 45चा जा माणूस आहे. हो माय सारा पचका लावला येणं करणं. मा बायकोल दिवसात डपलं घेणं म्हणा. सारे गाव दोंडी पीठ झाले त्याला सांग. सारा इज्जतचा भाजीपाला लावला करणं माय.
बस ना बस ना, बस झालं ना, सांगणं झालं त्याला सांगून राहिले तुम्ही. एका सांगायची गोष्ट आहे का? ते का मी काय नवईची आहे का? मला नवई दिवस राहिले का? गावात कोणा राहत नाहीत का? काही बी बोलता हो तुम्ही. नवा तुला काही समजत नाही ना, सांगू दे ना, काय होते, काय फरक पडते. लेकरात सांगून राहिलो आपण, काय नवीन सांगून राहिला दुसरं. पण बुडेबा मला डॅनी बुडेबा दिसला नाही ना त्या सरकारी दवाखान्यात कुठे. तुम्ही म्हणता बुडेल डिलिव्हरीला आणला, तुम्ही डबा आणला म्हणता. बाबा तो बुडील सरकारी दवाखान्यात येते का बाबा? प्रायव्हेट मध्ये ते कम्प्लीट माहिती गेली माझ्यावर तो काय तुले त्याला एक्कोरी केलंय, पण प्रायव्हेट मध्ये सारखं होईन ते. हो प्रायव्हेट मध्ये नेलं तिनं. काय सांगतं तू बाबू, काय सांगतं? बापा पैसे आलेल्या गोष्टी आहेत बापा, त्या डॅनी बुड्याचा पैसा बापा एक्कोरी कोण बराबरी करीन बापा बुडीची, म्हणून तर या वयात लगन गेलं ना बुड्यानं. बरोबर आहे बापा. दे बापा, जाऊ दे रे बापा बाबूराव, तो विषय सोडून दे बापा. नंगबाईचं अंगण बोखारात ह्या आपण नुसतं होबाशी आहेत ह्या. दुसरं काहीच नाही. आता लोकांना सांगून काही फायदा नाही भाऊ, कुठे काय कसं काय असते तर जाऊ दे. चला बाबा बुडेबा, येतो आम्ही बी. आम्हाला घरी जायला उशीर होते बापा. पाहतो आम्ही गाडी गाडी. हो गड्या, हा जाय जाय बापा जाय. आणि त्या पुरील पद्धतशीर नाही जो बापा, फोटोशी आहे एकतं घशीन घोर रस्त्यानं काहीच काय सांगता येत नाही बाबा बाबेचं. ॲटो मॅटो नको जाजो, एसटीनं जाजो, ॲटोला कुदत जाते रस्त्यानं, त्या पुरील तर रास. अरे बाबा बुडेबा, पद्धतीने तुम्ही काही वांधा नाही. चला मग येतो. चालणार रे बाबा चालणं. आता काय बुडे कसा रे कथा सांगतो काय रातभर दिवसाचं काय झालं काय नाही झालं कसं झालं चालू जाते भरभर. चालणार रे बाबा, बवारे चालणं बड्या बडबड्या माणूस आहे बापा. चाल. हो चला घरी चाल. फक्त खोलीत कोणतो मग सांगतो तुला काय आहे तर कसं सांगतो लोक येले तर मग काय डोकं पिट्ट केले का? त्याला सांगून राहत थांबतो थांब घरी गेला सांगतो. बाबाच्या बायकोली दिवसात बापा याली काही शिन नाही रे भाऊ. हे डॅनियली सोबतीये बापा हा बी. याली पहिले 2 आत तरी अजून 2 पाहिजेत म्हणते. सांगा आता षटाक भर वावर आहे काय बापा, काय लेकरच पैदा करावं का? जसं काही लोकांनी कारखानाच काढला बापा हात. चाल बा, आपल्याला काही घेऊन देईन नाही. चाल डॅनियल भाऊ बापा, कुकडे आहेत हा नगद नंदई. चाल बापा त्याला पाहा लागीन आता. ते मूत कुठे थांबल तर बा त्याले आपण हरपलो तर काही खरं नाही बापा. शहराचा पसारा आहे हा. जाऊ दे बस स्टँड मध्येच बस. त्याला भूक लागली तर येईन बस स्टँड. आपल्याला जमलं आपण सांगेल त्याला बस स्टँड येतो म्हणून. आपल्याला काही माहित नाही एक तटचं. हो चाल बस स्टँडवर बसू. गळ्या उखा रे. गळ्या मी त्या मागा न बा रे तिकडे का पाहून राहिला. बा तू तर पुरा आले का बवारे असे रे बा. मी 2 घंटे झाली या बस स्टँडवर उभा आहे बापा. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. डॅन्या तू ले का अंदर येऊन बसेलास? मस्त असं का तू? मला सकाळी माहित नाही, ठाऊक नाही बाबा दवाखाना कुठे आहे काय. एक फोन नाही लावू मला. जाऊ दे घड्या, मामले माहित आहे काय तुम्ही काऊन बसलो होती साथं. बरं झाला तू भेटला आता. चाल बापा चाल. कोण तू एवढी बसायचं काही काम आहे काय? तिकडे कमली दवाखान्यात आहे ना बाबा बवारे. काही गड्या माणूस असतो तू. 2 घंटे झाले मी तुला झांबलून राहिलो, तू 2 घंटे झाले अटीच बसलास. काही ती चिंता आहे की तुझ्या कमलीची? बाबा तडचं काही टेन्शन नाही. तडचा समाजसेवा काय न करायली. एक माणूस मस्त टाप सापडला एक, त्यानं मध्ये माझ्या दवाखान्याचं बिल भरून राहिला आणि सारच करून राहिला तो. मला काही टेन्शन नाही. मी कुकडे फिरलो चालते, तो सारच करते समाजसेवा. सापडणार बाबा तुला भुरते बाबा. तुला बोरे सापडतात गड्या हे. आम्हाला एकडी सापडत गड्या कोणी. सापडला बाबा सरकारी दवाखान्यात. दोघं नवरा बायका किचाकिची चालू होती आमची. मी म्हणून सरकारी चालते म्हणून प्रायव्हेट मध्ये जाल. कमली तुला माहित आहे कधी हट्टी आहे ते. त्या सापडला भाऊ तो बुडा आला तिकून. अरे म्हणे एवढीच गोष्ट काय समाजसेवा करतो म्हणे, डिलिव्हरीचं काम पहिले करतो म्हणे मी. प्रायव्हेट मध्ये चाला म्हणे. प्रायव्हेट मध्ये नेलं मग त्यानं, केली पुढे ऍडमिट. दे बरं गड्या मला कोणता समाजसेवक आहे तुझ्या तरी. एवढा दिलदार झाला बाबा. 50,000 रुपये खर्च करून राहिला डिलिव्हरीवर. एवढा कोणता आहे बाबा दिलदार. चाल बरं. हो चाल तुला दाखवतो ना मी. दाखवतो. हो बापा मी तुला समाजसेवकही दाखवतो. आपल्याला दवाखान्यात जाणार पण पहिले मला चहा पाच भाऊ 1 कप. मला लागेल एक तर तलब. मा खिशात नाही रुपये. चहा प्यायची सोय नाही माई. नंगबाई चंगण बोखारात आपलं कामच आहे आता. बरं बापा बायकोची डिलिव्हरी प्रायव्हेट मध्ये कर आणि चहा माजळून पे तू. अरे हो वरून म्हणते नंगबाई चंगण बोखारात. मस्त आहे गड्या तुझ्या. जमलं तुले हे. चाल बापा पाचतो तुला चहा जिता जीवात. हो चाल बापा चाल. काय बापा करोडपती माणूस रे हा बापा. बायचे लोक जे डिलिव्हरी फुकट करून राहायला घडी. नक्की काही ना काही झोल वाटते भाऊ मला. काय ना काही गेम आहे वाटते याचा. कमली तशी भाव नाही ना. मला डाऊट येऊन राहिला. मला पाहू दे बा कोणता समाजसेवक आहे तर. पाहू दे मला कोणता आहे. विचार न करू ना विचारच करतो गाड्या. चाल ना तू. माणसाला भेटतेस हे आपल्या. चालतं काय मस्त माणूस सापडला मला. फुकट पाकट जमून राहिलो नाही. हो चाल बापा. तू फुकट पाकट जमून राहिलं कोणता माणूस मला दाखवतो. चाल.
अरे गड्या उखा हे आहेत आपले समाजसेवक. हो समाजसेवक भाऊ, समाजसेवक भाऊ. बोला भाऊ बोला. अबे हाय का बी बाप्पा, मला तर वाटते झोलझपाटा वाटते गड्या काही तरी. हा म्हणतो पैसे लावून राहिला तू, नाही तर कोण असं फुकाचे पैसे लावते रे बा, कोण कोणा डिलिव्हरी करते. काही समाजसेवक नाही बाप्पा, हा दुसरा समाजसेवक दिसते मले. का पुरा शेकी जात रे गड्या. अरे शक नको करून काय गड्या माणूस आहे तू. कमली गावशी चावड आहे का लेका, काही बी बोलून राहिला तू. उकडच्या उकडे लेका काही. समाजसेवक भाऊ कशी काय बुडीची तब्येत चांगली आहे ना. हा डिलिव्हरीचं कधी सांगितलं, कधी म्हणजे कधी आहे बा. हा कधी होते डिलिव्हरी. टाइम आहे हो बापा डिलिव्हरीले. हा 2 दिवस झाले अडीच गुतून ठेवलं तुम्ही ना. हा काही बोला ना त्या डॉक्टरीन बाई बरोबर. तुमची वय काय म्हणता ना. हा अटी याच हॉस्पिटलला तुम्ही समाजसेवा करत असता ना. हे काय डिलिव्हरी का माझी आहे का बाबा, मी करत असतो. आता डॉक्टरच्या वर शहरा पहा, आता आल्या डॉक्टर साहेब आल्या. आता काय म्हणतात पाहू आता. आल्या त्या. कसं आहे आजीबाई, चांगलं वाटते ना तुम्हाला? काय पोटामध्ये कसं काय फरक पडला की थोडं वाढलं पोट दुखणं? नाही ना मॅडम, मग अशी लय दुखत होतं, पण कसं आता काही एवढं जाणून नाही राहिलं पोट दुखणं. आता नाही दुखू राहिलं एवढं. कसं आहे आबाजी, आजीचे ना नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण आजीचं वय खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्याला सिझेरियनच करावं लागेल. सिझेरियन जर आपण नाही केलं तर आजीला आणि आजीच्या बाळाला सुद्धा धोका आहे. त्यामुळे मग तुम्ही सांगा काय करायचं आहे, तर तुमचा शेवटचा निर्णय. टाका ना बाबा, पटकोनी करा ना, पटकोनी बाहेर काढा बाबा, बुडीले वाचवा. अरे रे हा तुझ्या पुढे पुढेच करून राहिला गड्या. बुडीले वाचवा म्हणून राहिला, पण लेकराची काही गोष्ट नाही करा. काहीतरी घेऊन आहे गड्या. बाबा हेवाळ वाण्याच्या तो समाजसेवक आहे ना. तू कुकडच्या कुकडे डाऊट घेत राहायचं गड्या. काही बोलू नको बा. तू पैसा एक तो लावून राहिला आपल्या. तो काय आहे बोलू नको बरं तो. हो बापा करा करा सीझर करा चला. बरे मॅडम, सीझर नका करू मॅडम, नॉर्मल डिलिव्हरीचं पहा मॅडम तुम्ही. मॅडमच्या बुडीच्या म्हटलं काय ऐकू नका तुम्ही. काय तो पटकोनी करून टाका तुम्ही. काय तो. चला सिस्टर घ्या बरं, आजीबाईला घ्या ऑपरेशन थिएटर मध्ये. हो मॅडम हो. काय करतो बापा, त्या लेकरा बरोबर माझी बुडी मरून जाईल. मग काय बसून कोणा तोंडाकडे पाहू. माझी बुडी वाचून आहे ना, ते लेकरू गेलं चालते. हो पहिले बुडे बाबा सीझर करून टाकू, फसकडे फाडून टाकू, पाहून पुढे पुढे. गड्या उखा उखा नेलन गड्या. कमली लेवनवर गेलं पा. काय करतो काय माहित बाई डॉक्टर लोक आता. का रे गड्या. अबे काही नाही होत ना गड्या. पहिले बायाच्या डिलिव्हऱ्या घरी होतल्या का भाजीवर. आता हे तर दवाखाना आणले का. काय एवढं घ्यायला लागते का. उखा गड्या कसं कसं करून राहिला. काही नाही होत का समाजसेवक, बरोबर आहे की नाही. बाई तर पुरी दाय पात्र व्हायला बाबा. ते लेकरू गेलं चालेल, मग कमलीला काही नाही व्हायला पाहिजे ना. माझी आटा माहिती बाबा, तिच्यासाठी तर एवढा कातोडा करून आलो मी. प्रायव्हेटमध्ये आणलं मी तिले. आता ज्याचा आहे त्याला वाटतेच बाबा धाकधूक मना वाटतेच ना. आता कसं अंदर जायला बुडी. आता काय होते काय नाही, माणसाला प्रेशर येते ना बुडे बा. काय धाकधूक वाटत आहे हो. आमच्या बाईच्या माया बुड्डीची तर घरीच झाली राजा बाजीवर डिलिव्हरी. काय मोठी का नवई आहे का. आता हे सोसले झाले सुरू. दवाखान्यात ज्ञान फलाने ज्ञान इकडे न्या. आमच्या गावात तर भरकणी घरीच होत डिलिव्हऱ्या. पहिली कुठे काय होतं. आम्ही तर अजून धाकधूक केली नाही बापा. काही वाटलंही नाही आम्हाला डिलिव्हरीचं. बापा तो जमाना वेगळा होता, आताचा जमाना वेगळा आहे. नाजूक आहे ना आता. हाडूकन खुडूक काम आहे सारं. पहिल्यासारखं राहिलं का आता. पहिले होतं यंगरटो काम. जीवस नाही लागून राहिला नटीसा. कसं कसं वाटून राहिलं मले. काय होते काय नाही बापा. कसं होईन रे बाबा देवा. असं काय बापा. बापा पटकनी लेकरू होऊ देता बापा. हे काय लावलं तुनं, काय लावलं. कसं कसं वाटू देत. अरे दवाखान्यात आहे ना, घरी थोडी आले का. हो डॅनी असा करू नको तू. हे बरोबर नाही. या माणसासारखा माणूसात मर्दा असणं का तू. आणि असं करून राहिला नाही का बाई सारखा. खरं सांगतो जीव नाही लागून राहिला ना. जीव नाही लागून राहिला ना. काय होते काय नाही. मला तर पोरगाच पाहिजे बाबा. पोरगा झाला तर मावशाला दिवा होईन. पोरगी झाली तर बसले का हुंडाच दे नाही मले. म्हणून मग कसं माहिती धाकधूक होऊन राहिलं ना काम. आणि वरून पैसे हे समाजसेवकात म्हणून बरं आहे. नाही तर मग काय बाबा हे पैसे भरायला लागत होते. पोरगा पाहिजे पोरगा. काली पोरगा पाहिजे याच्या ढुंगाला आता मारेले. मा कमलीचा जीव. मा कमली तिकडे काय म्हणे. मा कमलीचं पडलं नाही, लेकराचं पडलं साय आहे. बाई महत्वाची की लेकरू. वा सुखरूप ठेव रे बापा. मा बुडीले सुखरूप ठेव बाबा. कमलीले मग याटा मा बापा मा प्रेम माहिती. याचं काही हो सायचं या ढ्याण्याचं. यानं वर गेला सारा. नाही तर मस्त आम्ही राहत होतो ना पद्धतशीर. पण झालं तुम्हाला पोराचं पडलं, बुडीचं नाही पडलं काही. बुडी मरून बुडीसाठी नाही काय प्रार्थना करणं चालू, पोरासाठी आहे फक्त. वंशा दिवा पाहिजे झाले काय पाहिजे रे. कोणती करोड इस्टेट आली आज. मोठा सांगून आला डंगऱ्या मले. ते समाजसेवक तसं नाही ना. तसं नाही ना. बुडीचंही पडलं ना. पण कसं नवजात लेकरू आहे ना, लहान लेकरू आहे म्हणून माझा जीव तुटून राहिला. असा विषय आहे तो. नाही पोरागिराचं काही नाही घे. पोरागिराचं काही नाही ना.
काय मग तसंच आहे काही मला शांतपणा नको शिकू तू माहित आहे मला सारं काय आहे तर हा तू फक्त बोरासाठी करून राहिला हे बुडी मेली चालते तुले बुडीला काही पडेल नाही म्हणून त्याला का तू सरकार दाखवते जा बुडीले समाजसेवक भाऊ तुम्ही कोण गरम होऊन राहिले हा जाऊ द्या ना आता हा शांत ठेवा कसं तोही टेन्शन मध्ये आहे मी टेन्शन मध्ये आहे तुम्ही टेन्शन मध्ये आहे हे आता आपण कधी पाहिलं नाही ना असं आपल्या बुड्याच्या डिलेवरी कुठे झाल्या घरी हा बाया असं तरी सात आपण माणसं जा आता कसं टेन्शन घेऊ नका तुम्ही हा बोलल्या गेलं ते जाऊ दे हो आबाजी तुम्ही मधात उभे नका राहू ना हे ऑपरेशन थिएटर आहे ना इथं कसं गर्दी करू नका तुम्ही मथा माय आम्हाला काळजी वाटून राहायची बाबा बुडी अंदर नेलाय ना काय होते न काही नाही बाबा म्हणून आम्ही अडी उभ्या हो आबाजी काहीच होत नाही ना घाबरू नका ना तुम्ही आम्ही आहे ना इथं तुम्ही कसं थोडं बाजूला उभं राहा बरं बाजूला उभं राहा तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त हो बाई जातो आम्ही चला हो चला काय होते गळा काय माहित गळा मा काही चित नाही लागून राहिलं गळा अरे मुले तर पोरगाच व्हायला पाहिजे भाऊ पोरगी झाली ना फालतू आपत आले का हुंडा द्या लग्न कराले का का रे हो खा न पहिली येऊ तर दे बा बाहेर तर येऊ दे तू येतले का हुंडा द्या लग्नावर गेला का तू हा थांब न तू अजून आपल्याला काहीच माहित नाही ना पोरगा की पोरगी यायचं नुसतं अकलेचे तारे तोडून राहिला लेकाची दोन्ही डंगर काय गुलू करतात रे लेकाची माबद्दल काही बोलून राहिले का काय भांडं फुटते करवा माया हा मला तर चिंता फक्त मा कमलीची पडली बाबा याचा लेकरू काही हो लेखाचं मला निघू की जिथं निघू मला काही घेणते नाही फक्त माही कमली सुखरूप बसली पाहिजे माही डारली बाबा नाही पण हा डंगऱ्या दिसते किडी मिडी पण भजा हे आहे बापा बेजा चतुर कोंबडा हा म्हणते मला पोरगा पाहिजे पोरगी नाही पाहिजे म्हणजे भिन लाजा आहे लेखाचा बायकोचं नाही डंगरीचं बुद्धीचं नाही पडलं त्याला काही त्याला लेकरू पाहिजे फक्त तो थांब डिलिव्हरी होऊ दे ना कमली जर तू येऊ देईन तर मग म्हणतो लेका मी जातो तिला घेऊन हा ते लेकरू तूच वागवले का डॅने मला असं वाटून राहिलं गड्या काय ना काही झोलाय वाटतं गड्या हा काही समाजसेवक नाही तिचा कोणीतरी दिसते मुले हा झगडे तू असा काही मी बोलू नको बरं तुला का किती मदत केली त्यानं मला कोंबली का प्रायव्हेटमध्ये दवाखान्यात भरती गेलो तुला का त्याच्यावर शक करून आला काही बी बोलते का हा असं बोलू नको रे बाबा तू का काम बिघडून टाकशील का मला पैसे भरायला लावशील तू माझं काय खल्लून खुसा माझं पैसे नाही आहे हा तू भरून राहिला भरू दे बाबा धड्या गांडीत बिबा काय भरतो तुझ्या मतानं मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा काय होते काय माहित बुडीली आता पोरगा होती पोरगी होती आम्हाला माहित नाही आता अंदरून येईन बाहेर